आम्ही गेलतो तिरमाकेश्वरले गेलतो तर पायावर गडावर रेंगलो होतो आम्ही. खूप पायऱ्या, किती 500 पायरी येंगण्यासाठी 500 पायरे. तर मग मी इकडून जात होते. तर मग इकडून येत होते 500 पायरी, इकडून 500 पायरी, तिकडून 500 पायरी. मग उतरत होतो आम्ही. दम आला होता तर मी थोड्या वेळ बसली होती इथं. मग आम्ही खाली उतरायचं म्हणजे इकडून गेलो तर मग तिकडून खाली उतरायचं तर पायाला असं लटलट पाय हालत होते माझे. पाय किती भयंकर खाली खोलवर आहे, खाली किती बघाय खोलवर किती. तर मग तिकडं पाऊस बी चालू होता. कुठं बसत होतो, पाणी आलं तर बसत होतो कुठे. तर बघाय किती खोलवर आहे इथं. किती म्हणजे इथं पाणी, इथं ते होतं बरं काय तर म्हणजे धरणावाने होतं इथं. धरणावाने होतं तिथं धरणावाने होतं त्यात पाणी. तर मग मी चालत होते, थोडे चालत होते पण पाय इतके उंच आहे. इकडं कोणते तरी झाड येतं बरं, पण मग खाली चाललं नाही. तर मी नाव घेत होती पण खाली चाललं नाही मला. तर मग हे तर मग माझा मुलगा म्हणे आई दुसऱ्या वारणाला तिकून जाऊ म्हणे आपण दुसऱ्या वेळेस. म्हणजे असं इकून जा तिकून यायचं म्हणजे. पण तरी तो आणत नव्हतं तिकून. म्हटलं चला म्हणलं इकून. बाई इथं थोडा वेळ म्हणजे मुलं मुली भाऊ आहे बाई इथं बसले. तर म्हणजे अशी मुली बसतात, ही मुलगा आहे तर बसतात असे. पण इकून शेळ्या चारत होतं बरं का मुलगा. इकून शेळ्या चारत होत्या तिथं बसलेलं होतं. मी तिच्या इकून बसलेली होती. तर नाही का नाही हे झाड आहे ना, तर तुम्हाला पाय किती भयंकर खाली वाटते, भयंकर खाली 500 पायरे त्याच्यावर राहतो. बसायला पण जागा आहे का, बसायला पण जागा आहे आपलं. ते आपण गेलो ते दम आला तर हे सून आणले हे समोर चालले होते. तर मी मागं होते. तर म्हणलं आपण वजन जाऊन थोडं बसायचं. हे पुढे चालले पण असं मागून थोडं काढायचं म्हणलं, हेडू काढायचं. तर मी आणलं आता बसायचं ना, आता चला मग वजे म्हणजे मी थांबले होते म्हणून ते थांबले होते. म्हणून आता मी धकले थोडे मग ते पण चालायला लागले. तर बघा असं बसायला म्हणजे बसायला जागा कुठे पण आहे का बरं. असं नाही बसायला बाई इथं बसायला इथं बसायला अशा जागा आहेत. इथं बसलेलं आहे दादा, मग असं बसायला जागा आहे. थोडी कुठे पण म्हणजे दमाला कुठे पण बसा. इथलं चांगलं आहे म्हणलं तिरमाकेश्वरले. तर येवायचं जायचं बरं का इथं. येवायचं जायचं बाई इथं बसायचं. तर बाई इथं पण बाबा बसलेले इथं पण असं बसणार बाज वाटून बसतात म्हणजे दमत बसायचे ना. 500 पायरी येण्याचे म्हणलं का कमी आहे काय वंग बनवून ते हे करतात. इथं घर मोडून पडलं होतं, पत्रच होती इथं. म्हणजे शेजारीच घरं बनवले इथं. असं नाही की शेजारी असं लांब इथं नाही. शेजारी याच्यावरच कुठून त्यांना लाईन आणली काय माहिती. पुन्हा लाईन आणली घरं बांधतात. इथं काय कामं करतात तेच मला कळत नाही. एवढं पाहिलं पानफूल, नारळ, काकड्या, म्हणजे असं काही विशेष खाण्याचं घेऊन बसतात. पण एवढी इथं महाग आहे ना. 5ची पुडी आहे ना, त्याच्यात काय डाळीची पुडी, आता मुगाच्या डाळीची पुडी 5ची आहे ना, ते डायरेक्ट 10चीच लावतात तिथं. कमी नाही ना जास्त नाही. एवढं लावतात, एवढा भाव देतात तिथं. एवढा भाव देतात तिथं. आता यांना पण दम आला होता थोडा बरं, पण मीच नव्हती हे करत. म्हणलं चला आता दम आला होता त्याला, पण तरी म्हणलं चला बाबा आता. मी बसली होती मागं म्हणून त्यांना पण मी नेलेलं आहे चला म्हणलं. तर पाहायचा किती म्हणजे असं चालू कंटाळा आला होता. अशा पायऱ्या तर इथनं दम आला तर अशा बसायला पायऱ्या तर की बाबा दम आला तर बरं. दम आला तर असं नाही इथून तितक्या आहेत पायऱ्या आणि तिथून 3 पायऱ्या. इथून असलं इतकं डबल 3 पायऱ्या बसायची अवस्था आहे. तसं आपण हे नाही म्हणत तिरमाकेश्वरला बसायचं हे फक्त एवढं आहे की काय ना सकाळी लवकर जायला लागते. तो आहे वजे पायऱ्या हेंगल्या जातात या. अरे लय मोठी लय मोठी याची ना, म्हणजे हे ना कडलेच घर येतं कडलेच घर येतं पातळसाची घरं.
पण आंबे पण यायला लावले तर आंबे लावले तर त्याला आंबे येतात म्हणजे यांना म्हणजे पूर्वीचे घर आहेत कारण वगैरे असं तर एवढी छान आहे तर घरं म्हणलं आतून बी हे का चिकानी पाय इथं म्हणजे इकायला पाय काकडे आम्ही इथंच काकडे घेतली होती खाल्ली आम्ही पैकून पण काकडे म्हणजे नाही ते वस्तू विकते बरं का असं नाही फक्त काही महागाई खूप महागाई इथं 5 असलं 10 10 असलं तर 20 असे घेत आहेत हां हो तर मग इथं फुलं येतं पण एवढे झाडं एवढी चांगली चांगली झाड आहेत ना पण मला नावच येत नाही झाडाचं किती चांगले चांगले तर पण मला नावच नाही झाडाचं पण इतकी मी अजून बी गेले नव्हते तर जटा पटलं तिथं थोडी धार पडते ते पण बघितलं मी किती कानं पिंड आहे तर तिथं पण गेली त्यांना राहिलं पण पिंडा किती कानं तिथं गेले होते मी बाबा होते तिथं मधी म्हणजे माळाला पोरेल त्यात बाबा बसेल पिंड मोठा लय मोठ्या पिंड कितकान पिंड ते नाही सांगायला पण माझ्या लक्षात नाही बसलं तर मग पाही का इथं कडीला घर आहे इथं कडेला तर इथं असे म्हणून तिथलं कसे राहतात काय माहिती आणि चोर करायला काय घेणार आहे बिचाऱ्यांजवळ काय खाणं पिणं खातं पोतं संग आहे तर पाहायचं हे पण इथं काय होतं काहीतरी होतं मला एवढी माहिती आठवत नाही ते काय याचं नाव आठवत याचं नाव नाही मला नाव आमच्या गावाकडे ना तर गावाकडे यायचं जे असलं ते झाडाचं टप्पन नाव सांगून देते मी जे नाही पाहिले ना तर मग त्याचं नाव कसं काय सांगणार मी आहे करा हे का चौकून घर येतात पण कोणाची पड जवळ वाऱ्याला ना असं तसं ते तिकडून आले कोणी घरी पल्लीकडून बी घरी पहा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तिरमकेश्वरचा हे आहे तर पाय घर किती छान होतं नित्य बाई येतं तर येणारे जाणले तर काठ्या घेऊन चालतात नाही तुला काठ्या घेऊन चालतात पण काही काठ्या नेऊन द्यायला लागतात 10 रुपयाची काठी घ्यायची आपण वरती न्यायची वरती नेली की मग आपण आणून द्यायची 10 रुपये द्यायची आणि काठी द्यायची त्यांना असं आहे देवाजवळ तर पहा आता खाली थोडे राहिलं पाहिजे फोटो पण आहेत देवाचे फोटो पण येतात मग कारण बघा इथं झाडं पण कसं लय तो हे नाही पण आहे गरमायजोगं मस्त आहे तिथं बसायला जागा भेटे ना म्हणजे एन्जॉय करायला लागते एन्जॉय केलं म्हणजे घरीच असलं तर एन्जॉय नाही होत नव्हतं तेवढंच केलं का बाई इथं पण किती चांगलं घर आलं होतं वरतीच होतं बरं का हे पण चांगलं घर होतं इथं पण पहा हे ना खेटूनच घर आहे इथं पहा म्हणजे पायऱ्याले हे का नाही पायऱ्याला घरं खेटून आहेत पहा इथं पण पायऱ्याले म्हणजे इतकी नेटी पाय दरुजा पण फुटेल होता बाबा ते हे का काही घरं मोडून गेलेले इथं काही लोक घरं मोडून गेले पण जसं चांगले नाही राहू द्या बाबा नाही मग पंखा चालतो गरमी होती नाही ना ठिवाना अबा इथं पण घर कितीचं पाहे किती चांगले घर आहे तर नेटून ते कांदी पायावर मग येऊ हे बंद करा बोलायचं काम नका करले पाहे का इथं पण घर येतं खेटून घर येतं तरी लय लांब राहिलं आमचं खाली एवढं लांब आहे ना खाली खूपच लांब आहे तर पायथं बी हे म्हणजे जाण्यासाठी आपल्याला हेच नाही बाबा इथं पण किती खपाय घर म्हणजे आपल्या पायऱ्यालाच खेटून येतं पण का नाही काड्या देतात तर 10 रुपये काळी 10 रुपये काहीतरी कामं करतात आणि पोटं भरता येतात बाई या ताई पण इथं होत्या हे का हे ताई धुनवाळ घालू लागत होत्या धुनावा धुतलं होतं तर पहा खाली किती
भयानक अजून खोर राहिलंच आहे बरं का. खोर राहिले पण बसायले आहे बरं. पण सकाळी सकाळी माझ्या ताईंनो माझ्या भावांनो सकाळी चटकन जावं लागते. तर मग देवदर्शन होते आणि ते म्हणजे पायनी देते आजकाल. कानी डोळ्याची शांतता, कानाने ऐकलेलं डोळ्याने बघितलं तर त्याला खूप आसमानचा फरक आहे. म्हणून स्वतः जावं लागते कुठं पण आणि स्वतः पाहावं लागते. जेव्हा आपण गेलो तरच माहीत होती. तर आम्ही बघा आलो होतो खाले आलो होतो आम्ही. तर इकडं पहा भाजी होती तरोट्याची. मग तिकडं म्हणजे लांबर अशी नीट नाही अशी थोडी होती ना. तर मी भाजी पण घेतली होती. आपल्या त्र्यंबकेश्वरला गेले होते तर भाजी पण घेतली होती मी. बाई घर हाय अशी लोक राहतात काही पडदे इकून तिकून लावतात. पण कशी काय सांगा बरं कसं काय त्यांना इथे हे होती. पाणी पाऊस वारं इजा कडकडणं आपल्यासारख्याला तर नाही बाबा जमणार असं राहिले. कसं की भीती वाटत होती. म्हणजे कडकडणं इजा पडणं. ते बाई इथं आलं मंदिर. इथं मंदिर आलं महादेवाचं मंदिर आहे बरं का. तर या कमानीतून जायचं ते दर्शनासाठी मंदिर आहे. तर मग आम्ही आता लगे खाली आलो पाहिजे. हे तर इथं पण पाया पडले होते बरं. मी मुलाला म्हणलं थोडा घे बा मोबाईल पाया पडते